हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395वी जयंती। शिवनेरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवजन्मोत्सव साजरा। किल्ले शिवनेरीवर चिमुरड्यांचा उत्साह। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये लहान मुलांची साहसी प्रात्यक्षिकं। गडकिल्ल्यांचं संवर्धन आणि जनजागृतीसाठी लोकशाही मराठीचं पाऊल, गडकिल्ल्यांचा श्वास, लोकशाही मराठीचा अध्यास या मोहिमेला आजपासून सुरुवात। भाजपचे नेते आशिष शेलार यांच्याकडून या मोहिमेचं कौतुक। राहुल नार्वेकर यांच्याकडून लोकशाही मराठीचं कौतुक। युवा पिढीनं लोकशाही मराठीसारखं यंग चॅनल पाहावं, राहुल नार्वेकरांचं वक्तव्य। 21 किंवा 22 फेब्रुवारीला राजकारणात भूकंप होणार। उदय सामंतांचा लोकशाही मराठीच्या ग्लोबल महाराष्ट्र या कार्यक्रमात गौप्यस्फोट। मी रोज त्यांच्याशी चर्चा करतोय। एकनाथ शिंदेंसोबतही त्यांची चर्चा झाली, सामंतांचं सूचक वक्तव्य। उद्धव ठाकरे कोकणात डॅमेज कंट्रोल करणार, लवकरच कोकण दौऱ्यावर जाणार। नव्या लोकांना सोबत घेऊन संघटना उभी करण्याच्या ठाकरेंच्या सूचना। भाजप दिल्लीची धुरा नवीन चेहऱ्याच्या हाती देण्याची शक्यता। संध्याकाळी 7 वाजता विधिमंडळ नेत्याची निवड होणार। मुख्यमंत्री शपथविधी कार्यक्रमाची देखील एका बाजूला जय्यत तयारी। सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का। जिल्हा प्रमुख संजय पडतेंचा आपल्या पदाचा राजीनामा। शिवजयंतीच्या मुहूर्तावर सामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवी मुंबईतील 26,000 सिडकोच्या घरांची आज सोडत। स्वाईन फ्लूनं पुन्हा